IPL 2026 सुरू आहे आणि याच्यामध्ये वैभव सूर्यवंशी जबरदस्त खेळताना दिसतोय। त्याच्या एकट्याच्या आणि जोफ्रा आर्चरच्या जीवावर राजस्थान संघ आता सेमीफायनलपर्यंत पोहोचलाय। आणखीही एक सामना जिंकून ते फायनलपर्यंत पोहोचून विराट कोहलीच्या संघाविरुद्ध म्हणजेच RCB विरुद्ध खेळताना दिसून येतील। मात्र एवढा सगळा मोठा प्रवास करत असताना वैभव सूर्यवंशी ज्या पद्धतीने क्रिकेट खेळतो याच्यावरून माजी क्रिकेट खेळाडूंनी अनेक चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। पाकिस्तानातून मात्र एवढ्या प्रतिक्रिया चांगल्या येताना दिसून येत नाहीत। मोजकेच क्रिकेटर सोडले तर बाकी सगळे वैभव सूर्यवंशीवर टीका करतात। प्रत्येकाला वाटतं की वैभव सूर्यवंशी हा 25 वर्षापेक्षा जास्त वयाचा आहे, त्याला मुद्दामून 15 वर्षाचा दाखवण्यात आलेला आहे किंवा मग IPL ची चर्चा जगभरात व्हावी यासाठी मुद्दामून वैभव सूर्यवंशीला फोकस करत आहेत आणि त्याला सोपे बॉल टाकून मग तो वैभव सूर्यवंशी षटकार मारतो, चौकार मारतो, अशा पद्धतीचं वातावरण BCCI करत असल्याचं पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंकडून आरोप होतोय। याचबरोबर आणखीही एक आरोप होतोय, तो म्हणजे वैभव हा सामन्या अगोदर नशा करतो आणि त्या नशेच्या जोरावर विरुद्ध संघाची पिटाई करतो, चांगल्या धावा जमवतो असंही म्हणण्यात आलेलं आहे। मात्र यामध्ये तथ्य शोधून घेण्याचा विचार केला तर समजा वैभव सूर्यवंशीचं वय 25 सुद्धा असेल तर मग तरी पण तो क्रिकेटर चांगला आहेच ना, कारण ज्या पद्धतीनं तो एवढ्या जगातल्या भारी भारी गोलंदाजासमोर खेळ करून दाखवतो, प्रत्येकाची तो धुलाई करताना दिसून येतो। 2-3 खेळाडू जर सोडले म्हणजे 2-3 बॉलर जर सोडले तर वैभव सूर्यवंशीने जवळपास बुमरा सारख्या बॉलरला सुद्धा आणि पॅट कमिन्स सारख्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला सुद्धा धुण्यामध्ये सोडलेलं नाहीये। आणि कोणत्या गोलंदाजांविरुद्ध वैभव सूर्यवंशी फ्लॉप आहे याच्यावरही आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवू। परंतु पाकिस्तानच्या खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या बोलण्यामध्ये काहीच तथ्य नाहीये। वैभव सूर्यवंशी हा टॅलेंटेड खेळाडू आहे आणि ते मान्यच जगभर करत असताना पाकिस्तान सुद्धा एक दिवशी नक्कीच करेल। मात्र पाकिस्तानमध्ये वैभव सूर्यवंशी सारखा खेळाडू तयार होऊ शकतो का हे त्यांनी अधिक लक्ष देणं गरजेचं आहे।